श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड इथं नवागतांचं स्वागत व माई पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात। श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड इथं बुधवारी 1 जुलै रोजी नवागत विद्यार्थी स्वागत समारंभ व माई पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमात जयसिंगपूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र कुंभार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच राष्ट्रीय सेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सदस्य ॲडव्होकेट देवराज मगदूम, विनया घोरपडे आणि स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील यांच्या सुकन्या गीताताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक आर टाकमारे यांनी करून दिला। त्यांनी मान्यवरांच्या शैक्षणिक, सामाजिक व सार्वजनिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची माहिती उपस्थितांना करून दिली। राष्ट्रीय सेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाब यांनी आपल्या मनोगतात या विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे। राष्ट्रीय सेवा दलात कार्य करत असताना स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील आणि स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर सरोजताई पाटील यांच्या सहवासात शिकण्याची व काम करण्याची संधी मिळाली, हे माझं मोठं भाग्य आहे। आज त्यांच्या स्मरणार्थ आयोजित माई पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणं हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे, असे भावनिक उद्गार काढले। प्रमुख पाहुणे राजेंद्र कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की केवळ शिक्षण घेऊन नोकरी करणं हेच करिअर नसून समाज परिवर्तन आणि नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्य करणं हेही करिअरच आहे। विद्यार्थ्यांनी नेतृत्व गुण विकसित करून मोठी स्वप्न पाहावीत आणि ती साकार करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहावं। महाविद्यालयीन जीवन हे व्यक्तिमत्व घडवणारं आणि करिअरला योग्य दिशा देणारं महत्त्वाचं वळण आहे। गीताताई पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील आणि स्वर्गीय प्राचार्य डॉक्टर सरोजताई पाटील यांच्या कार्याचा भावपूर्ण गौरव केला। डॉक्टर पी.बी. पाटील यांनी स्त्री म्हणून सरोजताईंना समाजकार्यासाठी सक्षम व्यासपीठ दिलं। बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना आपुलकीनं सांभाळताना त्यांनी आम्हा चारही भावंडांचं संगोपन केलं। त्या सर्व विद्यार्थ्यांच्या माई बनल्या आणि आजही त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे, असं त्यांनी सांगितलं। महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. पाटील यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल, उपक्रम व यशस्वी परंपरेची माहिती देत सर्व मान्यवरांचं स्वागत केलं। यावेळी इयत्ता 11वी मध्ये नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून हलगीच्या दंदनाटात व टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनीही नवागत विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ व शुभेच्छांचं मनपूर्वक स्वागत केलं। संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जी.बी. कोळी यांनी केलं, तर विज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख कुमार वाय.डी. फिरजाद यांनी आभार मानले।